माय माऊली नमस्कार. विविध कथासार महात्म्यामधून ओवीबद्ध पंढरी महात्म्य अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नम. पूर्वी लो दंड क्षत्री जान, जन्म नाम एक ब्राह्मण, निष्पाप सात्विक सज्ञान, जितेंद्रिय सत्यवादी, आकुर्णियाने जमन, भगवंती चित्तनुदीन, सत्य श्री पतिव्रता जाण, सत्य की नाम तियेचे, पती सेवेचे सदानुकूळ, सत्यवचनी परमसुशीळ, तप करीत असे बहुकाळ, एक पुत्र झाला तियेसी, पुंडलिक विधान, षोडश वर्ष व्रता पूर्ण, मग त्यांचे आरंभिले लग्न, परी दुर्जन तो झाला, बोले सदा दुष्ट उत्तर, जेने केले निज जन संहार, मग स्त्रीशी घेऊन दुराचार, विभक्त राये ते दवा, विनोदवाने सदा उच्चारी, नसतीच कळी उत्पन्न करी, वेश्येची संगती धरी, नटाजवळी सदा बैसे, माय बापे जरी शिकविले, तरी तो अमंगळ बोले, जेने हृदय उकले माता पितरांचे, ऐकता होय हृदय दुखंड, ऐसे बोले प्रचंड, मातेस म्हणे हे रांड, व्यर्थ कासाया वाचली, जेने नवमास वाहिले पोटी, पिशी कोणे ही करंटी, थेरडी वागो नको समोर दृष्टी, बहुत कष्टी मी तुझेने, पित्यासी म्हणे केव्हा जासी मरुनी, त्या दिवशी मिसकी होईन, ऐसे ऐकता वचन, कष्टी होती माता पिता, म्हणती जीव द्यावया ते बरे, पर्या पुत्राची संगती पुरे, ती हृदय चिंता तुरे, पुत्र त्रासी भय भीत, तव वाराणसीशी चालली यात्रा, ओहा आला लोहदंड क्षत्रा, हृदय तिहितल्या अवसरा, यात्रे चालली काशीस, दोघे म्हणती पुंडलिका, आम्ही वाराणसी नेऊ का, येरू म्हणे मृत्यू आला नाही का, तुम्ही जावे सत्वरी, तुम्ही जावे वेगे करुणी, मी सुखी होईना जशी दिनी, माता पिता दोघ जणी जाती झाली काशीस, ऐसी ती उभयता गेली, तो यात्रा मागून आणिका आली, पुंडलिके ते देखिले, मग तो म्हणे स्व स्त्रियेसी, चला जाऊ वाराणसीसी, पाहू आहे कैसी काशी, द्रव्य मजपासी बहुत, मग दोन अश्व आणिले, स्त्रियेची एकावरी बैसविले, दुसऱ्यावरी स्वय आरोहण केले, वेगे चालली यात्रेसी, ऐसी ती दोघे जणी जाता, दोघे चालली माता पिता, ऐसे स्वदृष्टीने पाहता, चरणी चालती माय बाप, आपण वेगळा राहाये, माता पितराची वाट न पाहे, ऐस्या परी वाराणसी ये, जवळी तेव्हा पातली, तो वाराणसीचे दक्षिण भागी, कुकुट नामे महायोगी, तो पोहा चुकला आडमार्गी, कुकुटाश्रमी पातला, अद्यापि करिता ज्याचे स्मरण, दुःस्वप्न ते होय सुस्वप्न, त्याची महिमा संपूर्ण, कोणासही न वर्णवे, ज्ञानी माझी बृहस्पती पूर्ण, किम बहुमुखाचा चतुरानन, किम साक्षात सूर्यनारायण, ज्याचे स्मरणे विघ्न निरसे, पुंडलिक दारे सहित, मागी माता पिता चालत, पंत चुकणी निश्चित, कुकुटाश्रमा पातले, कुकुट माता पित्याची सेवा करीत, त्या वेगळे नावडे दैवत, महाराज तो पितृभक्त, सदा सेवे चरण त्याचे, कर्ण माता पित्याचे सेवन, वरला काळ जो संपूर्ण, दोघापाशी सांगे पुराण, तयान विसंबे क्षणभरी, तेने नाही देखिले भागीरथी, गेला नसे वाराणसी प्रती, भजना पुढे ओरात्री, कुसंतन घडे तयासी, ऐके कल्याण रूप पार्वती, सरस्वती यमुना भागीरथी, प्रभात काळी त्याचे येती, आश्रमी माझ जन करावया, जगाची पापे घेऊनी, त्या होता ती मुलिनी, मग कुकुटाश्रमी सेवा करुणे, दिव्य रूप पाहती, विश्वाची पातके त्या घेती, ती कुकुटाश्रमी दग्ध होती, ऐसा त्याचा महिमा पार्वती, न वर्णवे मजलागी, तिघी घेऊन घागरी, येती प्रभात अवसरी, समार्जन करुणी क्षणभरी, दिव्य रूप होणी जाती पै, धन्य पुरुष त्याचे महिमे प्रती, गती ऐसी ज्याची कीर्ती, पुंडलिक त्या आश्रमाप्रती, येऊन राहिला, आश्रमा समीप धर्मशाळा एक, तेथे उतरला पुंडलिक, माता पिता इतर लोक एकीकडे उतरले, कुकुटाश्रमा बाहेरी, पुंडलिके देखून ते वसरी, म्हणे वाराणसी नगरी, येथून दुरी किती आहे, येरू म्हणे वाराणसी, म्या देखील नाही ऐकायसी, मी तो नेने भागीरथीशी,
कोणीकडे आहे ती? पुंडलिक हसे तैवेळी म्हणे राहिलासी ए स्थळी, तो काशी न देखिली व्यर्थ जन्म तुझा पै. तव मावळला चंडकिरण, अस्तमान झाला संपूर्ण. रात्र झाली मध्यान्ह, लोक ओघे निर्दिष्ट. गंगा यमुना सरस्वती, शिरी जलकुंभ घेऊन येती. परमदीन दिसती, कळा कांतीन दिसे काही. त्वम पुंडलिक जागृत, त्याने देखील अकस्मात. पाय उभाची तिष्ठत, पिशाचवत दिसती पै. पुंडलिक झाला भयभीत, मागुती त्याच कारणे पाहत. तो त्या समार्जन करीत, गेले सारविता सर्व कष्ट त्याचे. दिव्य रूप झाल्या सुंदरी, जेवी सावित्री लक्ष्मी आणि गौरी. प्रभा जयाच्या नखावरी, सूर्यासमान भासत. ते पुंडलिके देखुणे परमाश्चर्य करी म्हणे, पुसता झाला उभा राहुणे. तिघी जणींना ते देवा म्हणे, तुम्ही सांगा कवन मज. तुमचे स्वरूप आणती ते सतेज, येथे येऊन सेवा काज करिता कोणे अर्थासी. ऐसी त्याची ऐकुणी उक्ती, काय बोले ती भागीरथी. म्हणे, तू दुरात्मा पापमती, परता हो रे तांड. साधू निंदक परमखळ, करीसे आम्हा ते विटाळ. तरी मार्ग सोडी तात्काळ, जावया लागी आम्हा ती. ऐसे ऐकता ती मात, पुंडलिक झाला भयभीत. धावणे त्याचे चरण धरित, मज पतिता तारावे. मग तिघे बोलती काना, म्हणते आता उठी ब्राह्मणा. कोटी जन्माचे पुण्य जाना, आजी फळा आले मज. तुझे पूर्ण पुण्य रत्नकाणे, उघडली आजीचे दिने. तवा आम्हास देखुणी नयने, उद्धारून गेला असी. तू ये जन्मी होतासी घळ, परिपूर्व जन्मेचे पुण्य सबळ. त्वा कुकुट देखिला पुण्यशीळ, महाराज साधू तो. त्याने या जन्मीचे पाप गेले, म्हणून आमुचे दर्शन झाले. तुझे अज्ञान निरेसिले, ज्ञानदृष्टी तुझा आली. पुंडलिक म्हणे, तुम्ही तिघे जणी, तुमची प्रभा वासरवणे. तुमची नामे सांगा मज लागुणे, म्हणून चरणी लागला. म्हणती गंगा यमुना सरस्वती, तिघे जणी आम्ही निश्चिती. कुकुट नामा महामती, याची कीर्ती अगात. त्रिलोकीचे पाप सकळ, तेने आम्हासी बसतो मळ. येथे येऊन सुशीळ, होतो आम्ही सर्वदा. प्रति दिवसी येऊन करीतो पापाचे क्षालन. येथे सकळ पापे होती दहन, साधूचे सेवन करिताची. अरे या साधूचा महिमा, वर्णवया नाही सामर्थ्यम्मा. चतुर्मुख जो ब्रह्मा, तोही तया वंदित. पुंडलिक म्हणे ते वेळी, ऐसे याने पुण्य काय केले, ते सांगावे वैलने. मज बालकासी कृपेने. गंगा म्हणे, याचे पूर्व पुण्य, कोणाही न वर्णवे संपूर्ण. करीतो माय बापाचे सेवन, दैवत नेने दुसरे. जैसी इंदिरा आणि श्रीहरी, त्याच रूपे होता निर्धारी. म्हणून दिवस रात्री सेवा करी उभयतांची. माय बापाचे सेवे होण, आणिक नाही थोर पुण्य. कोटी यागाचे श्रेय जाण, एक एक दिवस प्रती. पृथ्वी प्रदक्षिणा 3 पयशी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. 1 नमस्कार करिता मातेसी, इतके पुण्य होय पै. जो पित्याची सेवा करीत, तयासी ज्ञान होय अद्भुत. सामोरा येऊनी भगवंत, उभा तिष्ठतो त्यापुढे. माता पिता देव निश्चिती, ऐसे बोलो वेद श्रुती. पुराणे महिमा वर्णिती, नाही मिती पुण्याते. माता पितराची जो निंदा करी, तो परमचांडा दुराचारी. तो पडे अघोरी, कल्पातवती दुरात्मा. जो आपुले मातेशी निंदी, त्याशी जन्मजन्मी होय व्याधी. पिता निंदी जो त्रिशुद्धी, पिशाच होय दुरात्मा. ऐसे निंदक जाण, तयासी न करावे भाषण. तयाचे न पाहावे वदन, ते दोष न लागती तया ते. तयाचा न व्हावा विटाळ, त्याशी म्हणे उनी गांजील. कुंभी पाका माझी घालील, विटंबील नाना परी. जो जन्मजन्मीच्या अपेशी, येश कधी न येत्यासी, तो होय अल्पायुषी. जो माता पित्याशी दुःख देतो, तो पुंडलिक म्हणे ते वेळी. इतकी पापे मज घडली, मग अनुतापे ते वेळी. स्फुंद सुरनुनी रडत असे, म्हणे नरदेह उत्तम. व्यर्थ गेला माझा जन्म, महादुर्जन मी अधम. पापे परम मज घडिली, जानवी म्हणे ते अवसरी. तू माता पित्याची सेवा करी, जैसे शिवाने गौरी. तैसा परी पूजावे, तेने तुष्टेनी भगवंत. तू त्रिभुवनी होसी विख्यात, हे सत्य जाण निश्चित. हाची वरदान पा. ऐसे बोलून तिघे जणी गेल्या स्वस्थाना ते क्षणी. मग पुंडलिका कुटा ते लोणी, त्याची वेळी निघाला.
माता पिता ते वेळी घोड्यावरी बैसविली, दोघा हाती करविली वाराणसी यात्रा यथाविधी. करविले गयावर्धन, प्रयागी करविले माघ स्नान. स्त्रिये समय येत आपण सेवा करीत तयाची, ऐसे करुणी यात्रा परतुनी आला लोहदंड क्षत्रा. आपुल्या आश्रमासी माता पिता, सेवा करी त्यांची सर्वरा. जैसे कुकुटे केली भक्ती, तैसे पुंडलिके निश्चिती. चरण कमळ अहोरात्री, न विसंबे कदाही. जे जे समय जे जो लागे, ते ते पुरवी जागे. सेवा करिता न भागे, कदा काळी पुंडलिक. पूर्वाध्यायी निरूपण. भगवंत आले द्वारकेहून, तो बाळवेश धरून रुक्मिणी पुढे उभा असे. करुणे रुक्मिणीचे समाधान, तेथून मुरडला भगवान. तो पुंडलिक भक्त पूर्ण, जगन्निवासे देखिला. आश्रमा पुढे ते वेळा, उभा राहिला घनसावळा. पुंडलिक पाठ मोरा वैसेला, चरणदूत मातेचे. भगवंत पाठीशी तिष्ठत, विराजमान घवघवीत. जगुणी ठेविले दोन्ही हस्त, शंख चक्र गदा युक्त पै. जानुमध्ये धरिला काठी, सुहास्य वदन जगजेटी. वनमाळा रुळली कंठी, चरणाभूष्ट प्रेंट. शिदोरीचे शिंके निचित, खांद्यावरी डोलत कुंडले कर्णे झळकत. प्रभा पाकली दशदिशा, मुक्तमाळा परिकर तेची मंत्रमाळा षडक्षर. मंत्रमुक्तावळी वळी एक सर, ते योगेश्वर जाणती. कटी मेखला गोमटी, भोवती क्षुद्र दंडा घंटाची नाटी. सुवर्णवल्ली रेखल्या कंठी, त्रिपट वाहिल्या साजिऱ्या. कबीर कबरी भार कंठी सुंदर, दंडी शोभा परिकर. दशांगुळे मुद्रिका तेजा कर, दिगंबर उभा असे. जुलव्याच्या पिशव्या दोन्ही, दोघोकडे खोईल्या दोन्ही जगणी. वाम हस्ती शंख धरुणी, सव्य हस्ती चक्रशोभा. कोटी सूर्याची प्रभा, तैसा लक्ष्मीनायक उभा. ती वर्णिता शोभा, वेदशास्त्र अतर्क्य हो. तो पुंडलिक घाबरला, म्हणे एवढा प्रकाश कैसा पडला. म्हणून अवलकू लागला तो देखिला भगवंत. तळहाती पित्याचे चरण, केतून गेले हरिसन्मन. मग वाम हस्ते करुण, व्रजी टाकिले बैसावया. तियेवरी जोडून चरण, उभा राहिला सच्चिदानंद घन. श्याम सुंदर समपन जोडून, वाट पाये भक्तांची. हरी म्हणे पुंडलिका, भक्त देखो तुझ सारका. वर मागे आवडे जो का, भक्तराया वेळी. सेवा झाली या पूर्ण, मग पुंडलिक जळी येऊन. घातले हरीस लोटांगण, प्रेमे करुण सदगी कितीत. म्हणे यावर देसी भगवंता, तैसा उभैस आता. तैसे जसावे तत्वता चिरकाळ येतीची. त्रिदारूपी ऋषिकेश, दर्शन दे नौकांसी. तीर्थक्षेत्र आणि मदापासी, समान राहे सर्वरा. तुझ्या दर्शनाने प्राणी मात्रा, उद्धरी तू शतपत्र नेत्रा. अवलौकिता तुझ्या वक्रा, नणी माझी पुरेना. तिन्ही लोकांचे रूप एक, होई तू वैकुंठ नायक. विठ्ठले नामदेक, तिन्ही लोकी विरुटावे. पंढरी नाम विख्यात, एक क्षत्र का हो अद्भुत. भुक्ती मुक्तिदायक सत्य, उद्धरावे लोकत्रय. सकल तीर्थ मुकुट म्हणे, सकल तीर्थ वेची स्थाने. मग म्हणे चक्रपाणी, इतुके होईल सत्ये पै. त्रिभुवनीचे तीर्थ दोन प्रहरा येतील येथे. माझ्या दर्शनी प्राणी मात्रा ते भक्ती नाम ध्यान वाढेल. पंढरी क्षेत्र हे नाम, त्यापासून पवित्र उत्तम. उभा राहिला घनश्याम, विटेवरी अद्यापि. शिवमणे मूढाणे, म्या त्रिपुर दैत्य मर्दुणी. त्रम पाहुणे विठ्ठल जाणे, भीमा तेरी वैसलो. तप करिता दुर्धर, अंगी चालिला धर्म पुर. तीच भीमा साचार भीमरूपे धावली. गडगडाटे गरजत, आली पंढरी पर्यंत. तो पुंडलिका पुढे भगवंत, देखुनी विस्मित ती झाली. तो भीमसेन भैरव क्षत्रात, तो तेथुनी गदा भिरकावित. म्हणे गलबैला सांडुनी निचित, स्थिर राये सौम्य रूपे. मग भीमा होणे लज्जित, अद्यापि स्थिर राय मुखवत. जिचे दर्शने समस्त दोषराशी दग्ध होती. जैसी विख्यात भागीरथी, तैशी भीमरती पावनक्षिती. शिव्या फुले ज्ञान शक्ती येणे रूपे प्रकट केली. पुंडलिकाश्रमे सूर्यतीर्थ, उभा पुढे रुक्मिणकांत. कौतुक पावया तीर्थ भीमरती पातरी. भीमरतीचे एक स्नान, श्री विठ्ठलाचे दर्शन. घेता भक्त जाती उद्धारण, सत्यवचन भवानी. शिव म्हणे भवानीशी, ते भुक्त होती रामेशी. एकदा जाता पंढरीशी,
तो ब्रह्मानंद पावा. श्रीधर विनवी संता, पुढे ऐका रसाळ कथा. भावे जावी पंढरीनाथा, सर्व विकल्प सोडवणे. किती पांडुरंग महात्मे परीकर, पद्मपुराणीचे सुंदर. अर्पणे सांगे त्रिनेत्र, द्वितीयाध्याय गोड हा. द्वितीयाध्याय समाप्त. जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रियात ज्ञानदेव, सोपानदेव, निवृत्ती मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम लिहा.